2 दापोली फ्लॅट नंबर 2. रात्री आता सध्या तरी जेवणासाठी माझं नाव वीरेंद्र प्रल्हाद म्हणून. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणखी एका नवीन प्रवासात. आज आपण स्टार्ट करतो एक नवीन सिरीज. पहिलाच आपला प्रवास होणार आहे सांगली ते सोलापूर. महाराष्ट्र दर्शन आपल्या या सिरीजमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या एपिसोड 1मध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल लागणारा वेळ, तिकीट दर, पोहोचल्यानंतर आपण कुठे राहू शकतो आणि बसमध्ये जेवणासाठी कुठे थांबतो. तर मित्रांनो, सांगली बस स्टँडमध्ये पिण्याचे पाण्याची फ्रीमध्ये सोय पण आहे. फ्रेश होण्याकरता इथेच तुम्हाला साईडला आहे सुलभ शौचालय, जिथं आपण पाणी प्यायला आपल्याला फ्रीमध्ये भेटून त्या साईडला चार्जिंगची सोय पण आहे. सर, तुमचं नाव? सांगली ते सोलापूर आपली सकाळी पहिली बस किती वाजता आहे? पहाटे 5ला हैदराबाद गाडी आहे, ती सोलापूरहून जाते. आणि सर, प्रत्येक अर्ध्या तासाला बसेस आहेत ना आपल्या? लास्ट बस किती वाजता आहे सर? किती वाजता? रात्री 2:30ला लास्ट आहे. त्यानंतर पहाटे 5ला आणि 2:30 तासानंतर लगेच पहाटे 5ला आणखी एक बस आहे. म्हणजे फक्त 2.5 तास बसेस बंद असतात. तर मित्रांनो, आत्ता एक बस आल्या जस्ट देवगड सोलापूर उमरगा. आपल्याला या बसमध्ये बहुतेक जागा मिळेल बसायला. दादांना विचारून घेऊया. Last time we talked, you had nothing to say. दुपारी 12:30 वाजता आपण निघालो सांगली बस स्टँडवरून. आपला आजचा प्रवास जवळपास 190 किलोमीटरचा आहे. Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away. I hope you get what you're looking for, but babe, with me, you close the door on everything we could have been. Don't go thinking we could be friends. No, you can't bring us back from the dead. 'Cause when you know, you know, and when you don't, when it ends, it ends. When it ends, it ends. I really thought we might have been. टेम्पररी बेसिसवर अशी एक सोय केलेली आहे आपल्याला तात्पुरतं. आणि मागच्या साईडला जे बस स्टँड बघताय ते चालू झालं की आपल्याला असं एवढी गर्दी दिसणार नाही. सगळं व्यवस्थित लागेल बसेस. समोरची बस आहे कुडाळ विजापूर. Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away. I hope you get what you're looking for, but babe, with me, you close the door on everything we could have been. Don't go thinking we could be friends. No, you can't bring us back from the dead. 'Cause when you know, you know, and when you don't, when it ends, it ends. When it ends, it ends. I really thought we might have been it. So my heart was shattered when it took the hit. Oh, I can't imagine doing all that again, even for one night, to see where it went. Here's the thing, you made your bed, I just got your stay out of my head. No, you can't. End of the road, nowhere to go. You cut the ties, you burn the rope. So don't let me
दादा पैसे लावा. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत नागस फाट्याजवळ. इथं आपली बस थांबलेली आहे जेवणासाठी. आणि बघू शकता किती बसेस आत्ता सध्या थांबलेल्या आहे जेवणासाठी. ही जी समोरची बस आहे ही शिवशाही कन्व्हर्टेड हिरकणी आहे. 7-8 बसेस थांबलेल्या आपल्या आता सध्या तरी जेवणासाठी. परळी, वैजनाथ, चंदगड, रत्नागिरी, भूम, कोल्हापूर, कुर्डेवाडी, बार्शी. आपण घरातून निघतानाच जेवण आलो त्यामुळे फक्त आपण तिथं ताक घेतोय. 25 रुपयाला आपण ताक घेतला आहे. आणि आपण या धाब्यावर थांबलेला आहे, सुनील धाबा. मोस्ट ऑफ जास्त ह्या रूटला येणारा भरपूर बसेस इथंच थांबतात जेवणासाठी. Muscle, that McCoy with the hustle. We've been working circles, small as pinky rings. My people play their position, puzzle pieces complete the vision. Yeah, we've been working like the Energizer rock non-stop. Bad bunnies drive to the drum line now. सुरुवातीला मी बसलो होतो वाघदारांच्या साईडला. आणि जसं ऊन लेफ्ट साईडला चाललं तसंच ऊन डायरेक्टली वाघदारांच्या सीटवर येत होतं. त्यामुळं मी जागा चेंज करून वाघदारांना सावलीत बसायला जागा दिली. कमेंटमध्ये गेस करा पुढचा जिल्हा ते जिल्हा प्रवास कोणता असेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे किंवा काय प्रसिद्ध आहे ते नक्कीच कमेंट करा. जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आता आपण पार करून पोहोचतो सांगोलामध्ये. आणि आता वाजता 3:20. आम्ही घेतला आहे 10 रुपयाला पेरू.
आता वाजलेत 5:07 आणि जवळपास 4.5 तासचा प्रवास करून 190 किलोमीटर पार करत आपण पोचलो आहोत सोलापूर बसस्टँडमध्ये. तुमचं नाव दादा? माझं नाव वीरेंद्र प्रल्हाद मनवर, डेपो कुठला? देवगड. देवगड. तुमचं नाव दादा? देवदास मारुती राठोड. राठोड. देवगड. तर आपले आजचे चालक आणि वाहक हे होते. तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो सोलापूर बसस्टँडमध्ये आणि बसस्टँडमध्ये जवळ आपल्याला इथं कोणकोणत्या जेवणाचे किंवा राहण्याची सोय काय काय उद्याचे तर आपण आता कव्हर करणार आहोत. तर प्रभाकर म्हणून एक शुद्ध शाकाहारी जेवणाचं नियोजन इथं आपल्याला जेवणाची सोय होईल आणि राहण्यासाठी समोर प्राणा लॉजिंग असं एक लॉजिंग पण आहे. इथं आपल्याला राहण्याची सोय वगैरे होऊ शकते. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.